बाई तुझा आशीर्वाद. आजचा 22 मेचा भाग खूप मस्त आहे प्रेक्षकांनो, आणि तसाच धक्कादायकसुद्धा. कारण आता चंद्रकांतने अचानकच 2 दिवसात अवनीचं लग्न उरकायचं असं ठरवलेलं असतं. विवानला अवनी घरी जाताना निरोप देताना तिला जेव्हा ही गोष्ट कळते तेव्हा ती जबरदस्त आदळते. ती चंद्रकांतला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करते, पण तो कन्व्हिन्स होत नाही. चंद्रकांत सांगतो की अवनीचं लग्न विवांशीच होणार 2 दिवसात. ती काळ्या तकडावरची पांढरी रेख आहे, आणि तीच रेख आता राजा पुसायला निघालाय. कारण अवनी इतक्या हक्काने त्याच्याशी भांडते ना, लग्न मोड म्हणून. तिच्यासाठी राजाने आता मोठी रिस्क घेतली आहे. कारण तो लग्न लागण्याआधीच अवनीला पळवून घेऊन जाणार आहे. पण त्यातच दांगटांच्या घरी आता बाईचे पाय लागले ना, ते म्हणजे नमीचे वगैरे नाही हा, तर पायलचे. पायल अचानकच घरी येते आणि अण्णा तिला सुनबाई म्हणून अक्षरशः डोक्यावर बसवतात. तिथे ना प्रेक्षकांना इतका गमतीशीर भाग आहे ना, इतकं मस्त, तुम्हाला मजा येईल बघायला. पण मग आता हे सगळं नक्की कसं घडतंय ते पाहण्यासाठी भाग शेवटपर्यंत आवर्जून बघा. विवान किडनॅप झाला होता म्हणूनच लग्न पुढे ढकललं, ही बातमी बाहेर पोचायला नको म्हणूनच अचानक चंद्रकांतने 2 दिवसात लग्नाचा घाट घातलेला असतो. अवनीच्या आईला तर ते शक्य वाटत नसतं, पण तो सांगतो की दुप्पट पैसा फेकला ना की सगळी कामं होतात. आपण हे लग्न आणि या लग्नाची अरेंजमेंट सगळी काही एका इव्हेंट मॅनेजरला देऊन टाकूयात, त्यांचं ते बघतील. विवानच्या आईवडिलांना थोडं टेन्शन असतं, पण विवान स्वतःच सांगतो की मी तयार आहे. तेव्हा चंद्रकांतला विवानचं फारच कौतुक वाटतं. दोघेही एकमेकांच्या हाती हात देतात आणि 2 दिवसानंतरचा मुहूर्त फिक्स करतात. इकडे अवनी इतकी सुखात, इतकी खुश असते, पण आता लवकरच तिच्या आनंदावर विरजण पडणार असतं. राजाला ती सांगते की फायनली तो बाउन्सर आऊट, आणि मला आज कित्येक दिवसानंतर सुखाची झोप लागणार आहे. तुझ्या भावंडांना थँक्यू सांगा माझ्याकडून. तेव्हा राजा म्हणतो की हां. पण अवनी विचारते की तुझी भावंडं काय करतात रे, आणि तुझं घर कुठे? तेव्हा राजा भावंडांबद्दल बोलत नाही, घराबद्दल सांगतो की घर एकदम पॉश एरियात आहे, आणि माझ्या घराचं नाव आशीर्वाद आहे. आमच्या अण्णा आहेत ना, म्हणजे माझे वडील, त्यांच्या पण फेवरेट हिरोच्या घराचं नाव आशीर्वादच आहे म्हणून ठेवलं आहे. अवनी म्हणते की वाव किती छान रे, पण तुझ्या भावंडाचं नाव काय आहे? तेव्हा राजा सांगतो की यशोधन, धनपाल, धनेश आणि धनराज, म्हणजे सगळीकडे धन धनाधन धनच आहे. अवनी फिरून तोच प्रश्न विचारते की अरे पण तुझी भावंडं काय काम करतात? राजा सांगतो की आपली भावंडं फार मोठी मोठी कामं करतात, म्हणजे अशी कामं करतात ना की तिथे बोलायला काही जागाच राहत नाही. तरी अवनी विचारते की पण काम काय करतात? आता राजा अवनीसमोर इतकी फेकाफेकी करतो ना, अवनीला तो सांगतो की मोठा भाऊ आहे ना यशोधन, तो बिल्डिंगा बांधतो, म्हणजे मोठमोठे कॉन्ट्रॅक्ट घेतो हा. त्याचं ध्येयच आहे कमी पैशात लोकांच्या स्वप्नातली घरं बांधून द्यायचं. अवनीला इतकं कौतुक वाटतं. माझा दुसरा भाऊ आहे ना धनपाल, त्याचं ना मस्त मोठं 4 व्हीलर गाड्याचं शोरूम आहे. आणि आमचा तिसरा भाऊ आहे ना धनेश, आमच्या घरचं शेंडेफळ हो, ते ना कॉलेजमध्ये शिकायला, पण एकदम टॉपर आहे. आमचं ना ध्येयच आहे त्याला आम्ही फॉरेनला पाठवणार आहे शिकायला. आम्हाला माहिती आहे हो, तो आमच्या घराण्याचं नाव मोठंच करणार. अवनी म्हणते की भारी आहे की मग. आता तुझी भावंडं इतकं छान, इतकी मोठी मोठी कामं करतात, आणि तूच ड्रायव्हर. अवनीला थोडी शंका वाटते. तेव्हा तो त्याच्याबद्दलही फेकाफेकीच करतो. तो सांगतो की तुम्हाला काय मी ड्रायव्हर वाटलो? नाही हो, मी ड्रायव्हर नाही आहे. काय आहे, माझ्या मित्राची ट्रॅव्हल कंपनी आहे ना, तिथे तुमच्या वडिलांनी फोन केला होता. मग तिथल्या 2-3 ड्रायव्हरनी मारली सुट्टी. मग आता अचानक तुमच्या वडिलांचा फोन आला, कोण नव्हतं म्हणून मी आलो. तसं आपलं मस्त ट्रॅव्हलचं शोरूम आहे, म्हणजे ट्रॅव्हलिंगचं काम करतो मी. तेव्हा अवनीला पुन्हा राजाबद्दल कौतुक वाटतं की कमाल आहे. नाही म्हणजे स्वतःची ट्रॅव्हल कंपनी असूनसुद्धा तू ड्रायव्हर म्हणून आमच्या इथे काम करतो आहेस, भारी आहे. तेव्हा राजा सांगतो की अहो नाही, म्हणजे माझी भावंडं कसं तुमच्या मदतीला आली, तसं मी मित्राच्या मदतीला गेलो. राजा सांगतो की आमचं अण्णांचे संस्कार आहेत ना आमच्यावरती. तेव्हा अवनी विचारते की अण्णा? राजा सांगतो की फादर हो आपले, तीर्थरूप.
अवनी उत्साहाने विचारते की बाय द वे तुझे बाबा काय करतात. तेव्हा राजा आता इतके पुन्हा फेकाफेकी करतो ना की मस्त देवाधिकाच्या कामामध्ये असतात हा. सतत आपलं देवाचं करायचं आणि मग नंतर असं तल्लीन होऊन जातात. आता ते कशात तल्लीन होत आहेत तुम्हालाही माहिती आहे. आता विमानला निरोप देण्याची वेळ झालेली असते. चंद्रकांत त्याच्याशी बोलतो. तेव्हा त्याच्या लक्षात येतं की विमान येऊन खूप वेळ झाला आहे आणि अवनी तिथे नाहीच आहे. जेव्हा तो अवनीला आवाज देतो, अवनी धावत त्याने सांगते की बाबा मी इथेच आहे. आणि विमानला बघून आश्चर्य वाटल्याचं नाटक करते की विमान आला, तू सुखरूप आहेस ना, बरा आहेस ना. तेव्हा विमान म्हणतो की ठीक आहे मी. चंद्रकांत अवनीला विमानला घरी सोडायला जायला सांगतो, म्हणजे दारापर्यंत. अवनीही गुपचूप जाते. पण बाहेर गेल्यानंतर अवनीला धक्कादायक बातमी कळते आणि इथेच बिचारीच्या आनंदावर विरजण पडतं. बाहेर आल्यानंतर विमान विचारतो की मी केव्हाच आलो आहे, तू का नाही आली मला बघायला साधही. तेव्हा अवनी थापा मारते की अरे नाही, म्हणजे तू अचानक असं किडनॅप झालास, मला टेन्शन आलं होतं ना, रूममध्येच होते मी, तू आल्याचं नाही कळलं. तेव्हा तो विचारतो की पण तुझ्या चेहऱ्यावरती तर टेन्शन दिसतच नाही. आता अवनी त्याला सांगते की नशिबान आहेस हा तू. नाही म्हणजे असं किडनॅप आमच्या इथे केलं ना की हातपाय तरी तोडतातच, पण तू सुखरूप आला आहेत. आता जाऊन घरी मस्त आराम करा. त्यावर विमान म्हणतो की आता कसला आराम. अवनी विचारते की का, तू कॅनडाला परत जातो आहेस का, इतकं खुश होऊन विचारते. तेव्हा विमानात सगळ्यात मोठा बॉम्ब फुटतो की अगं 2 दिवसात लग्न आहे ना आपलं. अवनीला जाम टेन्शन येतं, ते हादरून जाते. विमान मनातच म्हणतो की आता लग्न झाल्यानंतर कळेलच तुला की मी काय चीज आहे ते. आणि तो गुपचूप गाडीत बसून निघून जातो. शॉकमध्ये असलेले अवनी जेव्हा घरात जाते ना चंद्रकांतला जाब विचारण्यासाठी, त्यावेळेला चंद्रकांतने एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला फोन केलेला असतो आणि लग्नाची जबाबदारी त्यांच्यावरती टाकलेली असते. अवनी येऊन विचारते की बाबा तो विमान काय म्हणत होता, 2 दिवसात आमचं लग्न आहे म्हणे. तेव्हा चंद्रकांत हसत विचारतो की अरे वा, त्याने सांगितलं का तुम्हाला. पण अवनी आता थोडंसं कचरत चाचपडत का होईना हिम्मत करून चंद्रकांतला विचारते की पण बाबा. इतक्यातच महेश येतो आणि अचानक तिला कॉंग्रॅच्युलेशन्स करतो, कारण 2 दिवसानंतर का असे ना तिचं लग्न होणार आहे. अवनी विचारते की बाबा पण इतकं सगळं झाल्यानंतर मला वाटलं होतं की. चंद्रकांत विचारतो की काय वाटलं होतं. ती हिम्मत करून विचारते की मला वाटलं होतं की तुम्ही मला असं म्हणाल हा मुलगा तुझ्यासाठी योग्य नाही आहे, हे सगळं अशुभ घडलं आहे, म्हणजे बाबा देवाचाच संकेत असेल असा तर. तेव्हा चंद्रकांतच्या तळपायाच्या मस्तकात जाते. अवनीला तो पुन्हा खडसावतो की हे असलं सगळं तुझ्या मनात तरी कसं आलं, कुठून शिकतं असतं तुझ्या डोक्यात. पण अवनी तरीही विचारते की बाबा मला वाटलं होतं की लग्न कॅन्सल. पुढे ती बोलूच शकत नाही, कारण चंद्रकांत तिला खडसावून सांगतो की 2 दिवसात तुझं लग्न होणार म्हणजे होणारच, आणि या सगळ्याला फक्त तू आणि तूच जबाबदार आहेस. अवनी धक्क्याने विचारते की मी. तेव्हा चंद्रकांत सांगतो की मग काय, पहिल्यापासून लग्न जमल्यापासून तू नाट लावत आलेस, सततची आपली नकार घंटा वाजवायची ते बंद करा अवनी, कारण आता हे लग्न होणारच ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे आणि राजा तो कधीही पुसू शकतो हा. मग चंद्रकांतने ती कितीही मोठी ओढलेली असलेली रेघ आहे ना, अवनीसाठीची लक्ष्मण रेखा, तरीही राजा तो पुसूच शकतो. आता राजाचा सगळाच प्लॅन फिसकटलेला असतो, कारण अवनीचं पुन्हा एकदा लग्न जमले. इतक्यातच स्वातीचे आईवडील येतात. तेव्हा गंभीर असलेलं वातावरण थोडंसं हसतं खेळतं होतं आणि आईबाबा येण्यापूर्वी चंद्रकांतने सगळ्यांना ताकीद दिलेली असते की फक्त 2 दिवस आहेत, या 2 दिवसात सगळ्यांनी आनंदाने उत्साहानेच सहभागी व्हायचं आहे. तशीच ताकीद अवनीला सुद्धा असते. आता स्वातीच्या आईवडिलांना चंद्रकांत वरती घेऊन जाणार त्याआधी तो अवनीला पुन्हा खडसावतो की लक्षात ठेवा. इकडे राजासुद्धा खूपच खुश असतो. झोपण्यापूर्वी तो देवयाईशी मस्त गप्पा मारतो की इकडच्या लोकांना देवयाई काही कळत नाही, पण आम्हाला बाईचा आशीर्वाद तर पाहिजे ना. अवनी मॅडम, आता तुम्हाला वेळ मिळाला आहे
तर मग वेळेचं त्या संधीचं सोनंच करा. तुम्ही वेळ घेऊन आता तुमच्या आईवडिलांशी बोला आणि तुमच्या करिअरची स्वप्न तुमची पूर्ण करा. तुम्ही तुमची स्वप्न बघा, आम्ही तुमची स्वप्न बघतो. तो झोपतो आणि विचार करतो की देवी आई, खरंच मी त्यांच्यासाठी राईट आहे का गं? पण नाही देवी आई, तू रॉंग कधी करूच शकत नाही. जे राईट असेल तेच करतेस. अवनी मॅडमचं लग्न मोडलं. हा आनंद साजरा करत तो देवी आईचा उदो उदो करतो आणि झोपी जातो. इकडे स्वाती अवनीला समजावत असते की बाबांच्या शब्दापुढे आजपर्यंत कोणी गेले का? विवानला ज्याने कोणी किडनॅप केलं होतं ना अवनी, बाबा त्याला शोधूनही काढतील आणि तुझं विवानसोबत लग्नही लावतील. आता हे आपण नाही टाळू शकत. असं स्वातीने म्हणता क्षणी अवनी अचानक तिच्या गळा पडते आणि तिला विचारते की मुलीच्या स्वप्नापेक्षा मुलीपेक्षा बाबांना त्यांच्या घराण्याची इब्रत जास्त महत्त्वाची आहे का? पण इथे आता बघा प्रेक्षकांनो, जाम मजा येणार आहे तुम्हाला. कारण अण्णा हात जोडून देवाकडे प्रार्थना करत असतात की देवी आई, अगं कधी त्या बाईचा श्राप खूप खोटा ठरणार? कधी माझ्या घराण्याला माझ्या सुनेचे पाय लागणार? कधी आम्हाला बाईचा आशीर्वाद मिळणार? आणि तेव्हाच ते डोळे उघडता क्षणी पायल घरात आलेली असते. खाडकन डोळे उघडताच अण्णांचा आनंद कोकणालाच भिडतो. पायलला ते विचारतात की आलीस, ये. अगं ये ना. पायल जरा आत येते तेव्हा अण्णा उठतात आणि म्हणतात की सुनबाई, बरं झालं तुझे पाय आमच्या घराला लागले. पायल आता कुठं पळावं कळतच नाही हा. ती म्हणते की हो, मी नाही आहे तुमची सुनबाई. पायल एकदा इकडच्या दरवाजातून पळते, एकदा तिकडच्या दरवाजातून पळते. अण्णा काही तिचा पिच्छा सोडायलाच तयार नसतात. अण्णा तिला म्हणतात की सुनबाई, तुझे पाय घराला लागले, आमच्यासाठी आमचा बाईचा आशीर्वाद मिळाला आम्हाला. इतक्यातच नमी येते आणि विचारते की मामा, कोण आहे ही पोरगी? तेव्हा अण्णा सांगतात की सुनबाई. ती आश्चर्यचकित होते की सुनबाई? तेव्हा पायल डोक्याला हात लावत सांगते, कोण नाही हो मी तुमची सुनबाई. नमी म्हणते की मामा गप बसा, नाही आहे आपली सुनबाई. आणि ती पायला आता बाहेर घेऊन जाणार. ऐ तू बाहेर हो पहिले, आत कशी काय आलीस तू? अचानकच अण्णा तिचा हात पकडतात आणि म्हणतात की सुनबाई, नको ना घरातून बाहेर जाऊ. आता नमी कसं बसे तरी हात सोडून पायाला घराच्या बाहेर घेऊन जाते आणि दरवाजा बाहेरून लावून घेते. अण्णा खिडकीतून ओरडत असतात. तिला हाकाच मारतात, सुनबाई सुनबाई. नमी आता ढकलत तिला बाहेर घेऊन जाते आणि पायाला विचारते की कोण आहेस तू, इथं कशासाठी आली आहेस? तेव्हा पायलला अजून सांगते की इथे ते राहतात ना हँडसम, त्यांना भेटायला. आता नमीचा गैरसमज होतो की यशा, आणि ती पायलसोबत असा वाद घालते ना की तू माझा आहे. पायल विचारते की माझा आहे म्हणल्याने तो तुझा होणार आहे का? तेव्हा नमी तिला धमक्या देते की असं तोंडाला लिंपण लावून थोबाड फोडेन ना मी. पायलही तिला धमकी देते की तुझे नट बोलताना ठिलेच करून टाकेन. नमी पुढे तिला म्हणते की परत जर तू इथे आलीस तर मग कानाखाली लावे ना मी. आता दोघींमध्ये असा काही वाद पेटतो ना. त्या दोघींमध्ये वाद चालू असतानाच पाण्या धान्या आणि यशा तिथे हजर होतात. पायला पाहता क्षणी पाण्या विचार करतो की ही पायली इकडं काय करायला लागली? धान्या विचारतो की म्हणजे तू ओळखतोस का हिला? म्हणजे ती ती फोनवाली? तेव्हा पाण्या म्हणतो की गप्प बसा, नाही तर चापटवीन तुला. यशा त्या दोघांनाही सांगतो की तुमची भांडणं राहू दे, आधी ती भांडण सोडवायचं बघा. तिघेही धावत जातात. आता पाण्या अचानक जाऊन पायलचा हात पकडतो आणि तिला जाब विचारतो, ऐ तू इकडे काय करायला लागलीस? आता पाण्याला पाहता क्षणी ती अशी लाजते ना. सगळ्यात आधी तर ती फोनमध्ये स्वतःला निहाळते आणि मग विचारते की पानू तू आलास? पाण्या तिला विचारतो की तू इकडे काय करायला लागलीस आणि माझ्या घरचा पत्ता कोणी दिला तुला? त्यावर ती सांगते की आता आपल्या माणसांचा पत्ता शोधायला टाईम लागतोय का? पाण्या तिला विचारतो की तू कशासाठी आली आहेस इकडं? असं वचकत असतो ना तो तिच्या अंगावरती, तरी ती शांतपणे सांगते की तू गॅरेजवरती आला नाहीस ना आज, म्हणून घरी आले मी भेटायला. आता तिला नमी विचारते की म्हणजे तू पाण्यासाठी इथे आली आहे? तेव्हा पायल सांगते की हो. तुम्हाला काय वाटलं? नमी म्हणते की मला वाटलं माझ्या यशासाठी आले इथे. आता पायल विचारते की अय्या हे भाऊ भाऊ म्हणजे आपण? नमी तिला टाळ्या देत म्हणते की जावा जावा,
नमी सांगते की पहिले तू मला सॉरी म्हणायचा, कारण मी तुझी मोठी जाऊ आहे की नाही, भांडण तू सुरू केलं तर. तरी पायल तिला म्हणते की सॉरी हां जाऊबाई. त्या दोघींचं जे चाललेलं असतं ना, पाण्याचं इतकं डोकं खातात त्या. पाण्या पुन्हा त्यांच्यावरती रागवतो की गप, इथं काय भावला भावलीचा खेळ चालू आहे का. त्यावर पायल सांगते की नाही मी सिरियस आहे. आता नमे लाजून सांगते की मी पण सिरियस आहे. यशा तिला ओरडतो की नमे काय करायला लागलीस तू इथं. आमच्या घरी तुला जर आत्याने बघितलं ना तर येईल ती पुन्हा इकडं. धन्या म्हणतो की नाहीतर काय, धोंड्याची पोरं म्हणत म्हणत देईल पुन्हा एकदा शाप. पाण्या पुन्हा एकदा रागवतो की पायल तू ना काही बोलूच नकोस, तू चल निघित ना. आता पायल पुन्हा लाडीगोडीला येऊन म्हणते की पानू तू मला हे सरळ पण सांगू शकतो ना शांत. तेव्हा पाण्या विचारतो की शांत बोलायचं आहे, चल निघ. पायल लाडाने विचारते की पानू तू उद्याच्याला गॅरेजवरती येशील ना, पिंकी प्रॉमिस. धन्या म्हणतो की येईल तो. पायल त्याला म्हणते की थँक्यू हां धाकटे भाऊजी पाठवून द्या. त्यानंतर नमी आणि ती दोघींनी एकमेकींचा नंबर एक्सचेंज केलेला असतो हां. त्यानंतर पायल जाऊन आता यशाचेच आशीर्वाद घेते मोठे भाऊजी म्हणून. पुन्हा ती लाडीगोड येते ते पाण्यासोबत हां. पण पाण्या तिला आता तिथून हाकलवतोच. तरीही जाण्यापूर्वी ती नमीला घट्ट मिठी मारून भेटून जाते. आता दोघींची मस्त गट्टी जमलेली असते हां. मला ना कळतच नाही आहे, आता यांना बाईचा आशीर्वाद पाहिजेच आहे. आता 2-2 बायका मागं लागल्यात तरीही यांना काही करायचंही नाही आहे. हाय त्यांना बी हाकलवायला लागले ते. यशोदा नमीला पण हाकलवून देतो. त्यानंतर तो सांगतो की चला जेवायला चला. मुद्दामच धन्या पाण्याची टांग खेचतो की उद्या गॅरेजवरती जाणार आहेस ना पानू. आणि तेव्हा पाण्या त्याच्या असा काही मागं लागतो ना हातून, त्याला चांगलेच फटके देतो. तिघेही जेव्हा घरात येतात, अण्णा मस्त टुल्ले येतात. ते विचारतात की ए सुनबाई आलीस. यशोदा सांगतो की अण्णा सुनबाई नाही, आम्ही. अण्णा विचारतात सुनबाई कुठे गेले. आता पाण्यात त्यांना ओरडतो की अण्णा ती काय तुमची सून होती काय, उठसूट कुणाला बी सुनबाई मानताय. दारूच्या नशेत अण्णा आता त्यांना सांगतात की पोटात कावळे ओरडायला लागले केव्हापासून. यशोदा म्हणतो की थांबा अण्णा बनवतो पटकन जेवण. पाण्या सांगतो की घाल ए धन्या यांच्या नळ्यात काहीतरी घाल. अण्णा सांगतात की बघ कसा बोलतो मला. आता तीन निघून जातात. इकडे अवनी अचानकच राजाच्या तोंडावर पाणी फेकते. राजा कसं बसं तरी डोळे चोळत उठतो, कारण गाढ झोपी गेलेला असतो. अवनी त्याला जा विचारते की काय रे, इथे माझी झोप उडाली आणि खुशाल निवांत झोपलायस. ती इतके हक्काने बोलते ना. तेव्हा राजा विचारतो की अहो काय झालं आता, लग्न मोडलं की. अवनी सांगते की काही लग्न बिग्न मोडलेलं नाही आहे, रजिस्टर मॅरेज कॅन्सल झालं आहे, पण 2 दिवसात धूमधडाक्यात लग्न लावत आहेत. राजा ताडकन उभा राहतो धक्क्याने आणि विचारतो की कसे शक्य आहे. अवनीचे तर हातपायच गळालेले असतात. टेन्शनमध्ये ती सांगते की माझे बाबा काहीही करू शकतात, मी म्हटलं होतं ना तुला. आता माझे स्वप्न, माझ्या इच्छा, माझे करिअर सगळं धुळीला मिळणार. तेव्हा राजा म्हणतो की आणि आपली मेहनत. अवनी सांगते की गेली की पाण्यात. अवनी इतकी हक्काने राजासोबत वाद घालते ना आता या क्षणाला. ती हताश होऊपर्यंत सांगते की आता त्या बाउन्सरशी मला लग्न करावं लागेल. तेव्हा राजा समजावतो की हे बघा असं काही होणार नाही आहे. नाही म्हणजे ॲज अ सजेशन दिला मी. अवनी विचारते की ते माझ्या आयुष्याची वाट लागली आणि तू सजेशन कसले देतो आहेस रे मला. आता ते बाउन्सरशी लग्न करावं लागेल मला. ती इतकी रडकुंडीला येते. राजा तिला सांगतो की मी तुम्हाला देवळात काय सांगितलं होतं, होप लय तोफ शीज असते. अवनी म्हणते की आता सगळे दरवाजे बंद झालेत, आता काहीच मार्ग नाही, आता सगळं संपलं म्हणत तिने फार अवसानच काढून टाकलेलं असतं. पण राजा नाही ना, राजा अजून हिंमत हारलेला नाही आहे. अवनीला तो सांगतो की सगळे दरवाजे सगळे मार्ग बंद झालेत ना, पण मग आपण खिडक्या शोधूयात ना बाहेर पडायला. अवनी इतकी चिडते ना राजावरती. ती त्याच्या हातात ते प्याला जो असतो टेकते आणि रागाने चिडचिड करते. तरीही राजा तिला त्याच आशेने समजावण्याचा प्रयत्न करतो की मॅडम अहो त्या विमानशी तुमचं लग्न अजिबात नाही होणार हो, माझं शिक्षण सांगतोय. अवनी विचारते की तुझं शिक्षण सांगतोय, विचार त्याला की कसं होणार नाही आहे लग्न ते.
बाबांनी 2 दिवसानंतरचा मुहूर्त ठरवला आहे. राजा म्हणतो की बापरे, डेंजर आहेत हो तुमचे बाबा. आता काय, शेवटी मला ते विमानशी लग्न करावंच लागेल, काय होणार नाही. राजा तिच्याशी वाद घालतो की मग मला कशाला उठवलं, तुम्ही सगळं ठरवलंच आहे ना, तुम्हाला सांगून पण कळत नाही, होप सोडायचे नाही, धरा तुमचं तुमचं हे म्हणत तो म्हणतो की जाऊ देत, झोपतो मी आता. अवनी त्याच्यावरती आता ते पांघरून चोराचं फेकते. कोणावरती फ्रस्ट्रेशन काढू रवी, कोण आहे माझ्या बाजूने, तूच आहेस ना. आणि त्याच्याही बोलूनही ती वैतागून निघून जाते. आता राजाला इतकं छान वाटत असतं, कारण अवनी किती हक्क गाजवते त्याच्यावरती. गालातच हसून विचार करतो की यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे, म्हणून तो पटकन फोन घेऊन पाण्याला फोन करतो. पण पाण्यान धान्या गाढ झोपलेत. यशादा आता फोन उचलतो. अचानक राजा सांगतो की पाणी ऐक ना, भावा प्रॉब्लेम झाला आहे रे इकडे. यशादा विचारतो की काय प्रॉब्लेम झाला आहे. आता राजा मनातच वैतागतो की यशादाने कशाला फोन घेतला. तेव्हा तो म्हणतो की नाही, इकडे सगळं ठीक आहे, काही प्रॉब्लेम झाला आहे का असं विचारायचं होतं. यशादा सांगतो की ठीक आहे इकडे सगळं. राजाला तो विचारतो की जेवलास. राजा सांगतो की हां झालं आहे जेवण दादा, बरं ठेवतो मी फोन, हां टेक अ रेस्ट. आता राजाला सुद्धा फार टेन्शन आलेलं असतं. तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी देशपांडेंच्या घरात आता लग्नाची सगळी तयारी सुरू झालेली असते. हळद कुटायला घेतलेली असते आणि त्यातच स्वाती अवनीला बोलवायला येते. काही केलं अवनी रूमच्या बाहेरच येत नाही. अचानकच अवनीची आई येते, स्वातीला ओरडते की अगं हिचा उरकलं की नाही, बायका बाईक खाली वाट बघतायत. बरं जाऊ देत, अगं त्या सुमतीताईंची साडी काढायची आहे, मी जाते पटकन. तेव्हा स्वाती सांगते की आई तुम्ही काळजी करू नका, हे बघा मी साडी काढून ठेवले. पण आई तुमची साडी खरंच खूप सुंदर दिसते हां. पण अवनीच्या आईचं लक्षच नसतं. ती इतकी भांडते, तनतन करते की तरी मी यांना सांगितलं होतं सुमतीताईंना लग्नात बोलवूच नका, डायरेक्ट रिसेप्शनला बोलवा. पण हे माझं ऐकतील तर शपथ ना. नाही म्हणजे आता सगळं व्यवस्थित करूनही पुन्हा बहिणी बहिणी बसतील चर्चा करत. तेव्हा स्वाती समजावते की आई तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करा, तुमची साडी बघा किती सुंदर दिसते, किती छान आहे. आता यांचंच सगळं रंगतं, कारण अवनीच्या आईचं लक्ष स्वातीच्या गळ्यातल्याकडे जातं. त्या हाराकडे लक्ष जातात. ती म्हणते की स्वाती मला ना अवनीसाठी असाच हार बनवायचा होता अगं, म्हणजे इतका सुंदर नाजूक. मी ही अशी डिझाईन त्यांना सांगितली होती, पण सोनार मला म्हणाले की इतक्या कमी वेळात नाही बनवून देऊ शकत. तेव्हा स्वाती म्हणते की अहो कशाला आई, माझाच घेऊन जा ना हार. तेव्हा ती सांगते की अगं राहू देत, तुला नंतर दे, आपण गिफ्टमध्ये पॅक करून देऊयात, म्हणजे नवीन वाटेल ना त्या लोकांना. अजून वरही तिलाच ओरडते स्वातीला, अगं गप्पा काय मारतेस माझ्याशी, अवनीला बोलव, किती उशीर होतोय तिला कळत नाही का. आणि ती दरवाजा ठोठावते. त्यातच तिच्या लक्षात येतं आणि ती स्वातीला विचारते की काय गं, त्या ड्रायव्हरचे फाजील लाड करू नकोस हां, घरातलं जेवण कशाला नेऊन देतं तिला. स्वाती म्हणते की मी कधी दिलं. अचानक अवनी येऊन सांगते की मी दिलं. अवनीच्याही तिच्यावरती ओरडते, काय गरज होती, एक नंबरचा आगाऊ ड्रायव्हर आहे तो. तेव्हा अवनी सांगते की अगं आई त्याला भूक लागली होती. आई विचारते की पण तुला मागायची काय गरज होती त्याची, तरी मी यांना सांगितलं होतं तो आगाऊ आहे ड्रायव्हर, त्याला काढून टाका. त्या दिवशी पण विवानला त्याने मुद्दाम पाडलं. अवनी त्याची बाजू घेऊन बोलते की आई त्याने काय पाडलं बिडलं नाही या, तोच पाय अडकून पडला. आई आता अवनीवरती चढते, तू उगाच त्याची बाजू घेऊ नकोस हां, ते जाऊ दे अगं, तू आवडलं नाही आहेस का, खाली सगळ्या बायका वाट बघतायत. अवनी विचारते की का, अगं पांगड्या भरायचा कार्यक्रम आहे अवनी, तुला कळत नाही का, आंघोळ कर, उरक पटका नाही आहे खाली. तेव्हा अवनी वैतागते की आई आत्ता मला नाही या, मला जाम भूक लागले, मला आधी काहीतरी खायला दे, नंतर बघेन. आई तुला ताकीद देते की काही खायला वगैरे मिळणार नाही या तुला. आता आई तिला साडी नेसायला सांगते की पण अवनी इतकी चिडचिड करते की साडी कशासाठी, हवं तर दुसरा ड्रेस घालते. आई तिला विचारते की अगं नाही म्हणजे दुसरा ड्रेस घालून कशाला आमच्यावर उपकार तरी करतेस, हाय अशीच चल. स्वाती समजावते की आई तुम्ही पुढे जा, कामं बघा, मी हिला पटकन तयार करून घेऊन येते. पण अवनी ऐकतच नाही स्वातीचं. ती सांगते की आई म्हणाली ना असंच चल, तर चल. आता खाली गेल्यानंतर तो फोटोग्राफर अवनीचे फोटोज काढत असतो. अवनीला अजिबात इच्छा नसते, पण आई, आजी, आत्या, तिचे सगळे नातेवाईक
तिच्यासोबत फोटो काढायला लागतात. अवनी जाम वैतागलेली असते आणि बाहेर राजा केव्हापासून ताटकळत उभा असतो, कारण त्याला अवनीची एक झलक बघायची असते. तो इकडे तिकडे इरझारा मारत असतो, सतत दरवाजाकडे डोकावत असतो, कारण कधी एकदा अवनी बाहेर येते असं होतं त्याला. आणि इकडे अवनीचंही मन कुठेच लागत नाही ना, तिला या सगळ्यामध्ये इंटरेस्ट असतो. तरीही स्वाती जबरदस्ती तिला बाहेर घेऊन येते. अवनी दिसता क्षणी राजाचा आनंद कक्कनाला भेटतो. आणि मग काय प्रेक्षकांनो, इतका छान मस्त भाग शेवटी इथेच संपतो. पुढील भागात बघूयात की आता अवनीचा लग्नाचा चुडा भरण्याचा कार्यक्रम असतो. सर्वजण तिथे एकत्रित जमलेले असतात आणि अवनीचं चेहऱ्यावरती जराही हसू नसतं. तिचा सगळा आनंद निघून गेलेला असतो. आणि तेव्हाच धन्या आणि राजा प्लॅन बनवतात की यावेळी अवनीलाच पळवायचं. पण मग आता हे सगळं कसं करतील ते पाहण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा प्रेक्षकांनो, जेणेकरून पुढचे जबरदस्त धमाकेदार भाग तुमच्यापर्यंत पोहोचतील. भाग कसा वाटला ते कमेंट